साहेबांचं, स्वर्गीय मुंडे साहेबांचं, आमच्या धाकल्या प्रीतमताईचं एकदा नाही दोनदा, आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून, पण मला मात्र ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघेही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर. त्यामुळे तुम्हाला जेवढं मोकळं वाटतंय, व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून, या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या.